तर या रॅलीच्या बाबतीत माजी सरपंच तुळशीराम पायगन यांच्यासोबत आपण चर्चा आज या ठिकाणी 13 मेला लोकसभेची जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या प्रचारार्थ आज सकाळी रामनगरपासून म्हणजे राम मंदिरापासून तर सुकापुरी माता पर्यंत आम्ही ही सर्व नागरिकांनी गावातील सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रॅली काढली आणि आत्ताच या प्रसंगी हा समारोप झालेला आहे। खरं म्हणजे दानवे साहेबालाच मतं का द्यावीत या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी चर्चा केली, कारण या परिसरामध्ये आणि या गावामध्ये असलेला जो काही विकास त्यांनी केलेला आहे की ज्या विविध प्रकारच्या ज्या योजना दिल्या त्या योजनेमध्ये आपण आपल्याला सांगता येईल की 30 KVचं उपकेंद्र आहे, गावातील सिमेंट रोड आहे, बाजूला तिकडे भारत जाण्यापर्यंत रस्त्यावर मोठं जे काही काम केलेलं ते काम आहे, भारत पिंपळा रस्त्याचं काम आहे, भारत पासोडी रस्त्याचं काम आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे समाज मंदिर आहे, तसंच मातंग वस्तीमध्ये सिमेंट रोडसुद्धा त्यांनी दिलेला आहे। अशा विविध जे कामं आहेत त्या कामाचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं, त्यामुळे गावाचा सर्वांगीण असा विकास या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याचप्रमाणे मोदी साहेबाला आपल्याला पंतप्रधान या ठिकाणी पाहायचे, त्या दृष्टीनं गावातील सगळेच या देशातील सर्वच नागरिक खरं म्हणजे आता पूर्णपणाने त्या ठिकाणी तयार झालेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मोदी हेच पंतप्रधान असणं नितांत गरजेचं आहे, कारण मोदी हे सर्वसामान्याला उंचवण्याचं काम त्या खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे। सुरुवातीला त्यांनी जवळपास 80 कोटी लोकांना जवळपास तुम्हाला मोफत हे राशन मिळतंय आणि उर्वरित जे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा सरकार पैसे देत आहे राशनचे। हे म्हणजे जे काही गरिबी हटाव हा कार्यक्रम आहे, हा गरिबी हटाव कार्यक्रम खऱ्या अर्थानं मोदींनी अंमलात आणलेला आहे की राशन मोफत आहे। विविध प्रकारच्या योजनेतून प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला 1000, 1500, 2500 अशा पद्धतीचे पैसे येतात की जेणेकरून श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असतात, सन्मान योजना असतील, अशा योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पैसे येतात। म्हणजे धान्य मोफत मिळतं, खर्चाला पैसे मोफत मिळतात, जायला महिलांना सुद्धा अर्धे भाडं आहे। माझ्यासारखी 75 वर्षाचे वरचे जे काही लोक आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मोफत असं याचं STचं भाडं आहे। त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत ते योजना तर या ठिकाणी दिलंच जातं। आणि सगळ्यात छत्र हे रावसाहेब दानवेचं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला प्रत्येक माणसाला कुणी नेता होता येत नसतं, परंतु आपलं संरक्षण आपल्याला छत्र असणं, राजकीय छत्र असणं फार नितांत गरजेचं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी गॉडफादर म्हणून रावसाहेब दानवे यांचीच या ठिकाणी पूर्णपणाने सर्वांच्या मतानं या ठिकाणी निवड केली।